म्हणजे या प्रकरणामध्ये तुम्हाला वाटत नाही की धनंजय मुंडेंचा मला नाही वाटत, आज तरी वाटत नाही. अगदी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता एकंदरीतच हे सगळं प्रकरण बघितलं, धनंजय मुंडे यांचं नाव अनेकांनी घेतलं, जितेंद्र आव्हाड असतील, तुम्ही आता घेतलंय. धनंजय मुंडे यांच्यामुळेच वाल्मिक कराड मोठा झाला 100% खरंय. खरंय. मग आता या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देऊन बाजूला व्हावं असं वाटतं? वाटतं, पण ते होणारच नाही. नैतिकतेची गाठच राहिलेली नाही ना. हं. नैतिकतेची आणि त्यांची गाठ भेट राहिली का गेल्या 5 वर्षामध्ये? त्यांनी खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए. हं. ते तसं करणार नाहीत आणि मी तसं काय मागणी करणार नाही. हं. आणि ते त्यांना मंत्रिपदावर ठेवायचं का नाही हा सर्वस्वी अधिकार कोणाचा आहे? अजितदादांचा. मग अजितदादा त्याच्या बाबतीत निर्णय घेतील. पण सरकार तुमचं आहे ना, तुमच्या सरकार आमचं आहे. आमचे मुख्यमंत्री या प्रकरणामध्ये सगळ्या बाबतीत पॉझिटिव्हली आहे. कोणाच्या बाजूने आहेत? संतोष देशमुखच्या बाजूने. आमचे मुख्यमंत्री तुम्हाला एवढं तरी वाटतंय का त्यांच्या बाजूने आहेत? नाही आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांनी जेवढ्या स्टेप्स घ्यायला पाहिजे तेवढ्या क्विक स्टेप्स या प्रकरणामध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी किंवा आमचे मुख्यमंत्री कोणीही निगेटिव्हमध्ये नाहीत, आम्ही पॉझिटिव्हमध्ये आहोत. निगेटिव्हमध्ये चालले ते अजितदादांची पार्टी चालली. अगदी. पण कसं आहे की सत्ताधारी पक्षाचा आमदार आरोप करतोय, धनंजय मुंडेंचं तुम्ही नाव घेताय, जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत, तुमच्या सरकारमध्ये ते आहेत, आणि तुम्ही फडणवीसांकडे किंवा तुमच्या सरकारचं नाव खराब होत आहे हे समजून तुम्ही फडणवीसांकडे अशी मागणी करायला काय हरकत आहे? तुम्ही नाही, मी नाही मागणी करणार ना. माझ्या पक्षाचे ते नाही आहेत. पक्ष त्यांचा वेगळा आहे. त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे घड्याळ चिन्हावाला, तो त्यांचा पक्ष आहे. आम्ही स्पष्टपणे आमच्या फॉरमवरती पक्षांतर्गत काय बोलायचं ते माननीय मुख्यमंत्र्यांना बोलू ना. बोललो ते आम्ही जे काय बोलायचं ते आम्ही बोललो, आणखीही बोलू. परंतु आम्ही काय अजितदादांना जाऊन सांगू शकत नाहीत. आमच्या जिल्ह्यातले प्रकाशदादा सोळंके आहेत, इकडे त्यांचे दुसरे विजयसिंह पंडित आमदार निवडून आलेले, ते सांगू शकतील. किंवा संजय बनसोडे आहेत, ते लातूरमध्ये आले. एक मंत्री आता बाबासाहेब पाटील झाले, ते निवडून आले, ते सांगू शकतील. आम्ही कसं सांगणार? आम्ही त्यांना नाही सांगणार. अजितदादांना आम्ही सांगणार नाही. आम्ही एक मात्र करू की अजितदादांनी म्हणजे क्रमांक 1चं तर पालकमंत्रीपद आम्हाला फडणवीसांचं हवंय, आणि नसेल तर मग अजितदादा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.